झोपेची आराधना करावी लागत नाही का? कारण या धरतीने जे अमृततुल्य अन्न निर्माण केले त्या अन्नावर फास्ट फूडची करणी हा शेतकरी मजूर करत नाही किंवा फास्ट फूड अन्न चवीत बदल म्हणून खात नाही. शहरवासियांचं सध्याचं जीवन जगणं हे घड्याळाच्या काट्यावर चाललंय. इथे जेवायला वेळ मिळत नाही. ही सगळी धडपड कशासाठी? पोटासाठी. आणि त्याच पोटाला सर्वसाधारण योग्य आहार देऊ शकत नाही हा किती मोठा विरोधाभास. संसाराचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी नवरा बायको दोघेही नोकरी करतात. सकाळी कामावर जाण्याच्या धावपळीत दुपारचा जेवणाचा डबा हा आणीबाणीच्या परिस्थितीत तयार होतो. तो सुद्धा झाला तर झाला नाही तर पाहू दे, टिफिनसाठी बाहेरून घेईन काहीतरी अशी एकमेकांची समजूत काढून दोघेही कामावर पडतात. मग शाळेत जाणाऱ्या मुलांना काय तर सॉस लावून पावाचे तुकडे बिस्किट असंच काहीच दिलं जातं. अशा या झटपट काहीतरी मधून मार्ग दाखवायला टीव्हीवरच्या फास्ट फूडच्या जाहिराती आहेतच. आमचा हा जॅम, ती क्रीम लावा, चपातीचा असा रोल तयार करा, 2 मिनिटात असे नूडल्स तयार करा, उन्हाळ्यात हे ड्रिंक प्या, दुधात चमचाभर ही चॉकलेट पावडर घाला. हे सर्व खाऊन मुलं कशी सशक्त होतात, त्यांची वाढ कशी भरभर होते, ज्यांचा मेंदू कसा कार्यक्षम होतो. हे असं खाल्ल्यामुळे एखादा खेळाडू कशी उत्तम कामगिरी करतो. मग एक मुलगा प्लास्टिकच्या पाऊच मधील मसाला वापरून 2 मिनिटात नूडल्स तयार करतो आणि आईलाही खायला देतो. काय त्या आईच्या डोळ्यातील कौतुक छान पाहण्यासारखं असतं. या अशा प्रकारच्या खाण्याच्या जाहिराती आपल्या मुलांच्या आरोग्यावर गिधाडासारख्या टपलेल्या आहेत याची आम्हाला सुतारामही जाणीव नसते. हेच मोठं दुर्दैव आहे. सायंकाळी नवरा बायको घरी येतात. दिवसभराच्या कामाच्या व्यापाने दोघेही थकलेले असतात. जेवणाचं काय हा एक यक्ष प्रश्न असतो. मग ती त्याला म्हणते, अहो आज काही बाहेरून मागूया. आई मला पिझ्झा हवाय. बाबा मला चीज बर्गर्स आणि मोमोज. ओके चायनीज पण मागूया. लगेच मोबाईल उचलला जातो. सफाईदारपणे बोट फिरतात आणि हातपाय धुवून वॉश घेईपर्यंत या सगळ्या पदार्थांचे पार्सल घेऊन डिलिव्हरी बॉय दारात उभा असतो. चला, अशा प्रकारे जेवणाचा आस्वाद घेतला जातो. सुट्टीच्या दिवशी सायंकाळी पाणीपुरी पिझ्झाचा हट्टही पुरवला जातो. खरंच कसले चवदार फास्ट फूड काही प्रमाणात तरी शरीराला पोषक पौष्टिक असतात का? अजिबात नाही. 50 ग्रॅम भाजलेले चणे जरी मुलांना खायला दिले तरी त्यातून 14-15 ग्रॅम प्रोटीन शरीराला मिळतं. ज्वारी बाजरीच्या भाकरीतून चपातीपेक्षा कितीतरी अधिक पौष्टिकता शरीराला मिळते हे आपणास ठाऊक आहे का? सध्या बाजारात जेवणासाठी उपलब्ध असणाऱ्या रिफाईंड तेलावर रासायनिक प्रक्रिया केलेल्या असतात. अशा तेलांच्या अतिरिक्त वापरामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल, डायबिटीस, हृदयविकार, अपचन अशा आजारांना आमंत्रण देत आहोत हे कोणताही आहार तज्ज्ञ सांगेल. त्याऐवजी घाण्यावरचे तेल, खोबरेल तेल, तिळाचं तेल वापरू शकतात. अर्थात हे तेल थोडंसं महाग असतं. रासायनिक तेल वापरून वाचवलेला पैसा कुठे खर्च करायचा? डॉक्टरला की घाण्यावरचं तेल वापरून थोडासा जास्तीचा पैसा आपल्या आरोग्यासाठी खर्च करायचा? शेवटी निवड आपलीच आहे. जाहिरातीमध्ये एखादा खाद्यपदार्थ घेतात, तो चण्याच्या पिठात बुचकळायचा, मग तो मैद्याच्या पिठात बुडवून कुठल्या तरी तेलात खरपूस तळून घ्यायचा, त्यावर सॉस टाकायचा, त्यावर चीज टाकायचं, चाट मसाला टाकायचा, त्याचे 4 भाग करायचे, परत त्यावर चीज किसून टाकायचं आणि ते प्लेटमध्ये सजवून खाण्यास कसं खमंग आहे याचं रसभरीत वर्णन करायचं. सर्वसाधारणपणे 90% खाण्याच्या जाहिराती ह्या अशा असतात. आपण घरातल्या स्वयंपाकाला नाकं मुरडतो आणि